हॅलो नमस्कार। तर आज आपण ना सोफ्यावरती बसून किंवा चेअरवरती बसून रिलॅक्स अशी पोझिशनवरती बसून आपण एक्सरसाइज करणार आहोत। तुम्ही चेअरवरती सुद्धा बसू शकता, सोफ्यावरती सुद्धा बसू शकता आणि ही एक्सरसाइज प्रत्येकाला उपयोगी होणार आहे। ज्यांना खाली बसता येत नाही किंवा कमरेचा त्रास आहे, ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे, ते सुद्धा हे आरामात एक्सरसाइज करू शकतात। तर कुठलीही एक्सरसाइज करताना वॉर्मअप हे खूप महत्त्वाचं असते। तर स्टार्टिंग करूया आपण वॉर्मअप पासून। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की एक्सरसाइज करायच्या आधी आपल्याला वॉर्मअप करावाच लागतो। त्यांनी ना व्यायाम करताना किंवा एक्सरसाइज करताना काहीच त्रास होत नाही, आपले मसल्स रिलॅक्स होतात आणि मग आपण आरामात एक्सरसाइज करू शकतो। बघू शकाल मी करते इथं वॉर्मअप। दोन्ही पायाचा भारा आपल्या बोटांवरती देते, पायांच्या बोटांवरती देते। हे आपल्याला 10 वेळा करायचं आहे। 10 वेळा केल्यानंतर मग आपण छानपणे एक्सरसाइज करायला सुरुवात करूया। इथं 10 वेळा माझं कंप्लीट झालंय। तुम्ही सुद्धा 10-15 वेळा करू शकता आणि त्याच्यानंतर मग एक्सरसाइज करायला सुरुवात करू शकता। आता एक पोझिशन आपल्याला फिक्स करून घ्यायची। जर तुम्हाला रेटून जरी करायचं असेल ना तर तुम्ही रेटून सुद्धा ही एक्सरसाइज करू शकता। टीव्ही बघता बघता करू शकता, समोरच्या व्यक्तीसोबत बोलता बोलता सुद्धा आरामात ही एक्सरसाइज करू शकता। ज्यांना व्यायामाचा कंटाळा येतो ते सुद्धा आरामात एक्सरसाइज करू शकतात, काहीही त्रास होणार नाही आणि रिलॅक्समध्ये आपण ही एक्सरसाइज करू शकता। तर बघू शकाल मी तर एक पाय आपल्याला पोटाजवळ न्यायचा आहे, दुसरा पाय सुद्धा पोटाजवळ नेते। हे आपल्याला 25 वेळा करायचं आहे। 25चा एक सेट करायचा आहे आणि एकदम इझी आणि सर्वांना जमेल अशा एक्सरसाइज आहे। तर इथं 25चा सेट झाल्यानंतर प्रत्येक एक्सरसाइजचा आपल्याला 25चा एक सेट करायचा। तुम्ही जास्त सुद्धा करू शकता, पण स्टार्टिंग 25चे 2 सेट करू शकता। मग जसे 2-2, 3-3 दिवसानंतर तुम्ही एक सेट सुद्धा वाढवू शकता। एक एक्सरसाइज झाल्यानंतर दुसरी एक्सरसाइज सुद्धा खूप सोपी आहे। दोन्ही हात आपले पायांच्या पंजांवरती लावायचा आहे। यांनी बघू शकाल पोटांवरती भार पडते। परत आपल्या हाताचे आर्म्स फॅट असतं, हाताचं जे फॅट असतं ते सुद्धा कमी होण्यास मदत होते। परत साईड फॅट कमी होण्यास मदत होते आणि पहिल्या एक्सरसाइजनी आपल्या ज्या मांड्यांचं फॅट आहे ते कमी होते। खूप इझी आणि सर्वांना जमतील अशा एक्सरसाइज आहे। हा सुद्धा आपल्याला 25चा सेट करायचा आहे। तुम्ही 30चा करू शकता, 35चा करू शकता, कितीचाही करू शकता। जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल, काही त्रास होत नसेल तर तुम्ही आरामात जेवढा वेळ तुम्हाला जमेल तेवढा वेळ हे एक्सरसाइज करू शकता। बघू शकाल काहीही त्रास नाही, छान एक्सप्रेशन येतात आपल्या चेहऱ्यावरती आणि आपण एक्सरसाइज करतो असं आपल्याला सुद्धा वाटत नाही। तर माझं 25चा एक सेट झालाय। तर तुम्ही 2-3 कितीही करू शकता। यांनी बघा पोटांवरती परत साईड फॅटचं आपलं जे फॅट आहे ते लूज होते। 2 एक्सरसाइज झालेले आहे। आता करायची आपल्याला तिसरी एक्सरसाइज। तिसरी एक्सरसाइजला थोडासा पाय आपल्याला फाकवायचे आहे आणि एक जो हात आहे ते दुसऱ्या पायाच्या बोटांवरती लावायचा आणि दुसरा हात दुसऱ्या पायाच्या बोटांवरती लावायचा आहे, म्हणजे अपोजिट करायचं। एक हात आणि एक पाय असं करायचं आहे आपल्याला, म्हणजे अपोजिट पोझिशनला आपल्याला करायचं आहे। हे सुद्धा आपल्याला 25 वेळा करायचं आहे। खूप आरामात आणि एकदम इझी आहे। म्हणजे हे एक्सरसाइज ना मी कोणासाठी सांगते, ज्यांना व्यायाम करायचा खूप कंटाळा येतो, कार्डिओ नको असं वाटतं, परत आज करू उद्या करू, ज्यांना खाली बसता येत नाही किंवा ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे, ज्यांना कमरेचा त्रास आहे, खाली वाकायला डॉक्टरनी नाही सांगितलं आहे, त्यांच्यासाठी हे एक्सरसाइज आहे। रेटून सुद्धा हे एक्सरसाइज होतात, परत थोडंसं समोरून सुद्धा एक्सरसाइज होतात। आता ही आहे आपली 4थी एक्सरसाइज। यांनी एक पाय उचलायचा आहे, आपल्या पोटाजवळ न्यायचं आहे, दुसरा पाय उचलायचा, पोटामध्ये न्यायचा आहे। हा सुद्धा आपल्याला 25चा सेट करायचा। तर 4 एक्सरसाइज आपल्या झालेल्या आहेत। तुम्ही आजपासून सुद्धा करू शकता। दुपारी जर तुम्हाला वेळ भेटतं, तुम्ही झोपता, त्या झोपेच्या वेळेमध्ये सुद्धा 5 मिनिटं 10 मिनिटं आपल्या शरीराला देऊ शकता। ही एक्सरसाइज अतिशय महत्त्वाची आहे। यांनी आपल्या एका एक्सरसाइजनी पोटाचं फॅट लॉस होते, मांड्यांची जी चरबी आहे ती सुद्धा कमी होते, अख्खं पोटांपासून साईड फॅट कमी होतं, पोट खूप कमी होतं। ही एक्सरसाइज सुद्धा आपल्याला 25 वेळा करायची आहेत। तर आजचे जे एक्सरसाइज मी तुम्हाला सांगितलं 25चा असा सेट तुम्ही 2 सेट 3 सेट कितीही करू शकता, पण या एक्सरसाइजमधली ही एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे। जर तुम्हाला जमत असेल तर कुठल्या कमरेचा वगैरे त्रास नसेल तर आरामात ही एक्सरसाइज तुम्ही करू शकता। यांनी खूप फरक होते आपल्या, म्हणजे पडते आपल्या शरीरावरती आपली चरबी आहे, जे फॅट आहे ते लूज होण्यात मदत होते। तर खूप इझी असे आजच्या एक्सरसाइज आहे, नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। नवीन कोणी बघत असेल तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो लाईक